व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस मला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या मी प्रार्थना। सर्वांना शुभ सकाळ। 11ला 5 मिनिटं कमी आहे। चला मला आज फ्रीज साफ करायचा आहे। त्या अगोदर मी तुम्हाला स्वयंपाक दाखवते। स्वयंपाक मी सगळा आवरून घेतलेला आहे। इथं लोणी कडवायला ठेवलेलं आहे। फ्रीज मी 1 तास झालं बंद केलेलं आहे, कारण की मला साफ करायचं आहे म्हणताना फ्रीज बंद केलेला आहे। चला आकाशची पूजा पण झालेली आहे, पटापट आवरून घेऊया। लोणी कडत आलेलं आहे। बघत बघत फ्रीज साफ करते मी। इथं तूप ठेवलेलं आहे कडवायला। इथं गवारी आणि बटाट्याची भाजी झालेली आहे। इथं भात झालेला आहे। इथं मुगाची आमटी झालेली आहे। मुलं नाश्ता करून गेलेले आहेत। इथं चपात्या केलेल्या आहेत। अजून हा पसारा आवरायचा, भरपूर कामं आहेत। बघा फ्रीज मी बंद केलेला आहे। कसं आहे बघा फ्रीज, कसं पाहिजे तसं ठेवलेलं आहे, कारण त्यावेळेला रंगवताना की नाही खूप गडबड होती, सामान बाहेर काढायची। फ्रीजर आहे तो। रंगवायचं तर म्हणताना भरपूर धावपळ होती त्यावेळेला, कारण की सामान बाहेर काढायचं ठेवायचं, त्यामुळे कसं पाहिजे तसं कोंबलं गेलेलं आहे। आणि भाज्या पण मी आणलेल्या नाही, कारण की मला फ्रीज साफ करायचं होता म्हणून। चला आज फ्रीज साफ करणार आहे मी। पहिला सगळं सामान बाहेर काढून घेते। बघा सगळं मी सामान काढून घेतलेलं आहे। भाजी काढून घेतलेली आहे आणि मसाले पावडर पण काढून घेतलेला आहे। बघा किती घाण झालेला आहे। अगोदर आता हे सगळं घासून घेणार मी स्वच्छ। हे सगळं काढणार, सहजच निघते। फ्रीज स्वच्छ करूसपर्यंत हे सगळं वाळते, त्यामुळे हे पहिला घासून घेते। काचच आहे, सगळं काढून घेतलेलं आहे मी। सगळं घासून वाळत घातलेलं आहे बाहेर। आज जरा ऊन पडलेलं आहे। सगळं ना असं पावडर सांडलेली आहे। हे असं का सांडलेलं आहे, त्या खोलीत फ्रीज नेताना की नाही असं सगळं सांडासांडी झालेली आहे। बघा ही काढणार नाहीये मी, कारण हे माझ्या हातनं फुटलेलं आहे। काढता मला बसवता येत नाहीये, बाकी सगळं बसवता येते, खरं हेच बसवता येत नाही, त्यामुळे मी हे काढणार नाही। बघा तुटलेलं पण आहे, पडलंय किती वेळा ते। किती घाण झालेलं आहे, सगळी नासाडीच झालेली आहे। त्या खोलीत गडबड, नुसती गडबड होती त्यावेळेला। ती माणसं आलीत की नाही 5 मिनिटं थांबत नाहीत, कलर द्यायला चालू करतात, त्यामुळे आम्हाला काय ते हेच झालं नाही, त्यामुळे गडबड, भरपूर गडबड होती। विमचं लिक्विड घेतलेलं आहे, जरासच घातलेलं आहे। विमचं लिक्विड वास पण खूप छान येतो आणि क्लीन पण खूप छान होते, त्यामुळे मला हे लिक्विड खूप आवडते। असं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये कापड घातले। ह्याचा घ्यायचं नाही, ते खरबडीत असते ते घ्यायचं नाही, असा मऊ घ्यायचा। जिथं जिथं मला डाग वाटतं तिथं मी घासून घ्यायला लागले।
किती मस्त चकचका लागलाय ना फ्रीज. ते मी वरच ठेवले, मिस्टर आल्यावर लावतात, मला ते काय लावायला येत नाही. किती छान चकचका लागलाय बघा, फ्रीज मस्त दिसायला लागलाय. मी असं ठेवलेलं आहे. रवा, शेंगदाणं आणि फुटाण्याची डाळ ठेवलेली आहे, कारण की बाहेर ठेवलं ना किड लागतात, ताळ्या बारीक लागतात, त्यामुळे आत ठेवलेला आहे. इथं केकचं सामान आहे. इथं चाट मसाला, सांबर मसाला, पावभाजी मसाला आणि ही भाताचे मसाले आहेत, मला लागतात ते. एव्हरेस्टची, आर्यची, गरम मसाला, सगळी मसाले पावडर आहेत ना, मी इथं ठेवते. फ्रीज चालू केलेला आहे. ह्यात की नाही हे आहे चटणी आहे ही, यामध्ये दही आहे, तिकडं ड्रायफ्रूट आहेत, काजू, बदाम. ही लाडू करायचा आहे, ड्रायफ्रूट लाडू म्हणून ठेवलेला आहे. सूर्यफूल, टरबुजाच्या बिया असतात ना त्यातलंच आहे, हिरवा आहे. ती पांढऱ्या असतात, ही हिरवा आहे. सुंठ बडीशोपची पूड आहे. सुंठ, बडीशोप, येलदोडे, जायफळ ह्याची पूड मी करून ठेवत असते. तिकडे पलीकडे येलदोडीची पूड आहे. यामध्ये आमसूल आहे. इथं कोथिंबीर ठेवलेली आहे, इथं मिरच्या ठेवलेल्या आहेत, इथं पण ड्रायफ्रूट आहे, काजू, बदाम आणि द्राक्षेचं, काळं द्राक्षे. इथे येलदोडे आहेत. ह्या बाटल्या इथं ठेवायच्या आहेत. आता हे मिस्टर आल्यावर ठेवतात. ही लिक्विड आहे, ऑरेंज लिक्विड आहे, ती मला खूप आवडते. या भाज्या आपल्या राहिलेल्या एवढ्याच, डबू आणि मटकी. इथं लिंबू ते ठेवलेलं आहे. इथं ठेवतात अंडी. खरं आता श्रावण चालू आहे आणि आपल्या आता गणपती बाप्पा पण येणार, त्यामुळे आम्ही काही सुद्धा खात नाही दसरा उसपर्यंत, दसरा झाल्यानंतर. आणि इथं मी अर्धा लिंबू ठेवलेला आहे. लिंबू कापून ठेवायचा काय, म्हणजे फ्रीजचा की नाही वास येत नाही अजिबात. खिचडी करायची आहे, तर आता इथं स्वीट सेंड करते. आता तूप पण छान झालेलं आहे, गार पण झाले. आता किटलीत काढून घेते का. पाऊस मोठा येणार आहे, खूप गरम व्हायला लागले, बारीक चालूच आहे पाऊस, त्यामुळे कपडे आणले आणि आज कपडे पहिला घातले. चला इथं स्वीट सेंड करते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ सांगा. बाय. मी अनेकदा सांगते तेनो फ्रीज बंद करूनच क्लीन करा, कारण की शॉक लागते. फ्रीजचं बटन जर चालू करून तुम्ही फ्रीज पुसायला लागला ना, शॉक लागू शकते. त्यामुळे बंद करायचा, निवांत आपली साफसफाई होते फ्रीजची, नाही घाई गडबड होत नाही.